आज आयोजित केलेला आहे आणि या साखरपुडा कार्यक्रमाला उपस्थित आमच्या बडबे तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे. आजची जागा म्हणजे माणसं सगळी वेगळी आहेत, कारण की आपण आपल्या गावावरून डायरेक्ट आता हिच्या गावी आलो. नाही गेलं ना, आपण डायरेक्ट म्हटलं साखरपुड्याचा करू. आज निखिलचा साखरपुडा, आपण ज्या लग्नासाठी आलोय साखरपुडा. आणि सकाळ सकाळ पहिला आपण नाश्त्याने सुरुवात करूया. मम्मीने म्हणून लोक मग सगळे वाट बघता इथे नाश्त्यासाठी, आणि बाबूचा वेगळाच प्रोग्राम चाललाय. बाबूला नखरे करून दाखवायचा प्रोग्राम चालू आहे. ही प्लेट भरते, मी शेव टाकतो आणि सगळ्यांना विचार तू नको टेन्शन घेऊ. चल म्हणजे मंडप बिंडप वन सेट टाकून झालाय. बाबा गाडी घेतात, मी निखिलची बाईक घेतोय. तर ऑलमोस्ट सगळे रेडी झाले. थोडंसं निघायचा विषय घ्यायचा. नवरदेव तयार आहे, त्याला आतमध्ये टाक ना. तू घेऊन बसशील, घेऊन बसायला लागेल. तुझी व्हिडिओ कोण काढणार आहे? शॉर्ट व्हिडिओ कोणा सांगितलीच नाही. पूर्णला उडाला. निखिलला घाई लागले. निखिल आता तुला घाई लागले, त्याला उतरू दे. चला मेन म्हणा. चला फायनली मंडळी आपण पोचलोय. खूप अथक स्ट्रगल नंतर. वा लाडा करा. अरे पकडू नको असं सरबरी असं करा. उठेला ती लगेच. शाबास शाबास. सासू आई तुला भेटली, सासू स्वाती आई. आज आयोजित केलेला आहे आणि या साखरपुडा कार्यक्रमाला उपस्थित आमच्या बडबे परिवारातील अपस्ते मित्रमंडळी, सहपरिवार, त्याचप्रमाणे आमच्या वेलासे गावातील वनी परिवार. पूर्ण बाहेर जावा, पूर्ण बाहेर जावा, पूर्ण बाहेर जावा. शिरते का नाही? Ada.
मी बंद ठेवतो. कसं वाटतंय साखरपुड्याला? कसं वाटतं? नाही तिकडे नको दिसू दे, तुम्ही बरोबर फ्रेम मध्ये येता. कसं वाटतंय फायनली तुमचा साखरपुडा झालाय? काय हा चांगलं वाटतंय? तू रडत झालीस काय आतून? रडायचं नाही, 2 दिवस रडू नको, नंतर जाताना पाहिजे तेवढी रड. इथे बाहेर चला चालू म्हणजे आपण आता साखरपुडा झाला आणि थोडंसं नवरा आणि नवरीचा शूट करायला चाललंय. नवऱ्याचा एकदम खास भाऊ पण आहे सोबत, सूर्या. आता आम्ही लोकेशन बघतोय इकडे कुठले आहे का, त्या लोकेशनवरती काढायचं. ब्लॉग आहे काय, फोटो नाही काढत आहे मी, व्हिडिओ आहे. मला ब्लॉग मध्ये घे पण. फोटो नाही गॉगल भारी वाटतं मामी. म्हणजे इथे स्ट्रगल झालाय बघा, बाबूला भरण्याचा स्ट्रगल. म्हणजे साखरपुडा झालाय आणि आपण आता इथून निघायची गोष्ट येते बघा. बाकी सगळे वराडी गेलेले आहेत, आम्हीच फक्त घरातले बाकी आहोत. गाडीत तुला कोण बघणार? सूर्य एक वराडी म्हणून थांबलाय फक्त, बाकी कुठे गेले? गॉगल घाल. काशीत ब्रिज फोटोशूट फोटोशूट. चला निखिलचं काम झालंय, आपण आता इथून निघायची गोळी घेऊया. क्लायमेट तर बाई हे ढग होते म्हणून आज, त्याचं काम भारी झालं असता. बाबड्या बाबूला दे. शेअरिंग मम्मीने नाही सिखाया शेअरिंग. बबडी केस कसे होते दादा? केस येते ना, सिंगर होता, सिंगर असतो ना, कुर्ले केस वाले आताच केलाय बर्थडे झाल्यानंतर. दादा तो आवाज येतोय, तो हा मोठा आहे, तो आवाज येतो. उसवला आपण संध्याकाळ घाऱ्यांचं पीठ ठेवतोय. उद्या घाऱ्या आहेत ना. त्या घेत नाही तू. कुठे चाललोय आता, कुठे चाललोय? प्रोटीन कमी दुपारची टोपी कुठे घालून? निखिलची दुपारची टोपी. तुझा बडबे परिवारातील मुलगा कुमार निखिल कैलास बडबे हा उठण्याला बसत आहे. यजमान वैमान तू हो, तुझे कार्य तू सिद्धीस ने, अन्न पाण्यास तू उरवटा पुरवठा दे, सर्वांचं भलं कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे, सुखाचा सांभाळ कर. हर 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 महादेव. आणि महालक्ष्मी काल भैरव रक्ष तुझा बडबे परिवारातील मुलगा कुमार निखिल कैलास बडबे हा उठण्याला बसत आहे. यजमान वैमान तू हो, तुझे कार्य तू सिद्धीस ने, अन्न पाण्यास पुरवठा पुरवठे, सर्वांचे भलं कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे, सुखाचा सांभाळ कर.
श्री वचनदेवा, खंडोबा, खंडेराया, भैरवनाथ, भैरभवानी, महालक्ष्मी, कालभैरव रक्षक तुझा बडवे परिवारातील मुलगा कुमार निखिल कैलास बडवे हा उठण्याला बसत आहे. यजमान वैमान तू हो, तुझे कार्य तू सिद्धीस ने. अन्न पाण्यास पुरवठा दे. सर्वांचं भलं कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. पाहिजेत का हो सत्य निखिल बसलाय उठण्याला हरी आरती. निखिल बसलाय उठण्याला हरी आरती. वाटी घेतली उठण्याची वाटी घेतली उंबाची वाटी. माणसा देवी कुठे चालली कुठे चालली देवी कुठे चालली माणसा देवी कुठे चालली. माणसा देवी कुठे चालली. माणसा देवी कुठे चालली. माणसा देवी कुठे चालली. पारगाणा गावामध्ये बाळब्यांच्या मंडपामध्ये तिथे चाललो उठण्यासाठी. तिथे चाललो उठण्यासाठी. गावामध्ये बाळब्यांच्या मंडपामध्ये तिथे चाललो उठण्यासाठी. म्हणजे ते पण नाही द्यायचं ती पण नाही द्यायची. पिलू त्याची दे ना. मग त्याची दे ना बॉटल. मग त्याची ना बरं. पिलू ही दे त्याची दे. काय नाही ना हे मारतो कुठे.